गौशीसह अंतर्गत वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी गतवर्षी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 1 कोटी रुपये खर्चाची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। सध्या अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाबाबतीत ग्रामस्थांकडून सुरुवातीपासूनच तक्रारी करण्यात येत होत्या। मात्र संबंधित अधिकारी यांची दखल घेत नसल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। या योजनेतील गैरव्यवहाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा 26 जानेवारी रोजी आत्मदहन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते धर्मा कांबळे आणि युवा सेना जिल्हा समन्वयक रवींद्र पाटील यांनी दिलाय। आणि ही गौशी गावाची जल जीवन स्कीम ह्या अधिकाऱ्यांनी चोरायचा प्रयत्न केलेला आहे, तर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून आम्हा पात्रेवाडी, पाटीलवाडी आणि गौशी गावठाण ह्या स्कीमची चौकशी करून ह्या गोरगरिबांना न्याय मिळावा। मे जून ह्या काळात की आम्ही नदीवरून बायका आमच्या आया बहिणी नदीवरून झरे काढून पाणी आणतात, आणि जर ही जलजीवन एका कोटीची स्कीम जर ह्या अधिकाऱ्यांनी जर हडप करायची काढली असली तर माझं रक्त थांबणार नाही साहेब। काय आणि साहेब, उद्या 26 तारखेला मी आत्मदहनाचा पूर्ण इशारा दिलेला आहे आणि आत्मदहन ह्या जनतेसाठी मी करणार, आणि ह्या अधिकाऱ्यांची ताबडतोड चौकशी होऊन या अधिकाऱ्यांना सस्पेंड निलंबित करावं। ही योजना मूळ आराखड्यानुसार झाली नसून ठेकेदार आणि अधिकारी वर्गानं ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून संगनमतानं जादा काम झाल्याचं दाखवून बिलं उचलली आहेत। मूळ आराखड्यातील दर्जानुसार पाईप न बसवता कमी खोलीवर हलक्या प्रतीच्या पाईप वापरल्यात। काही ठिकाणी जुन्याच पाईप नव्या पाईपला जोडल्यात। दलित वस्तीमध्ये पाईप न बसवता त्याची बिलं ठेकेदाराला दिलेत असे आरोप होत आहेत। दरम्यान स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता V.A. कराड यांच्याकडे याबाबत एस न्यूज प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी गौशीमध्ये सुरू असलेलं नळ पाणी पुरवठा योजनेचं काम नियमानुसारच सुरू असल्याचं सांगितलं। झालेल्या कामा इतकीच रक्कम खर्च झाली आहे, कोणत्याही प्रकारचा जादा खर्च झाला नसल्याचं कराड यांनी स्पष्ट केलंय।